मित्रांनो, जेंट्स लोकांनी जेवण बनवायचं ठरवलेलं नाही. मिक्सर नाही, काय नाही, पण एक दगड घेऊन नारळ ठेचण्याचं काम चालू आहे. आणि तुम्ही पाहू शकता आम्ही अशा पद्धतीने वाटण बनवणार आहे. आणि मी सुद्धा कांदा कसं कापतोय ते दाखवतोय तुम्हाला. कारण मामांनी कांदा कापून झाला ना, आता मामा नारळ कुटाला आलाय. सो चला मी कांदासुद्धा किचनमध्ये दाखवतोय कशा पद्धतीने आम्ही कटिंग केले. आणि मित्रांनो पाहू शकता कसं वाटतंय बघायला, एक नंबर ना. नाही घासपूस नाही, तुम्ही नॉनव्हेज खात नाही मला माहिती आहे, म्हणून तुमच्यासाठी नाही ते. नक्कीच ट्राय करून सांगा कशी झाली. पाहू शकता चम्मच चल्लोवरती प्रॅक्टिस चालू आहे. आधी 700 ट्रेनर, परत रिटेक. चक्कर चक्कर बस मध्ये उलटी करणार आहे. आता इथे उलटी करणार आहे. निघाल. वड्यामध्ये खाण्यासाठी सांबार रेडी आहे. मामी मिरचीचा तोरा फुलवानी कडू तरी रंग गोरा गोरा. मिरचीचा तोरा तुझा रंग गोरा गोरा, तुझा मिरचीचा तोरा तुझा रंग गोरा काय झालं, काय केलं याही गडबड. याही गडबड केली, याही गडबड केली. मित्रांनो, 4K फॅमिली निघाली आहे बदलापूर येथील दहागावमध्ये भोईर फार्म हाऊसवरती. आणि आता आम्ही आलो आहे शाळवरती. शाळवरून आम्ही थंड घेतलं आणि निघालो आहे भोईर फार्म हाऊससाठी. मित्रांनो, राजेश म्हात्रे व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, 4K फॅमिली आली आहे बदलापूर दहागाव इथे फार्म हाऊसवरती. आणि भोईर फार्म हाऊस खरंच खूप छान आहे, निसर्गाचे सौंदर्य. आता आपण फार्म हाऊस दाखवूया कसं आहे. मुलं तिथं आनंद घेतात. व्यवस्थित असा फार्म हाऊस पाहणार आहे. चहा शिवाय हिने आहे ना, कुठे पण फिरायला गेल्यानंतर जेवायला नसलं तरी चालेल, चहा पाहिजे, चहा पाहिजे. हिला चहा. अरे आज एकदम भारी वाटते फार्म हाऊस. आता आपण फार्म हाऊस दाखवूया. चला जास्त उशीर न करता लेडीज लोक पहिल्यांदा आलेले आहेत भाऊजी. सोय सोय झाली, सोय केले. सो चला दाखवणारच आहे आता मस्त फार्म हाऊस मस्त व्हिडिओ.
आला त्यांना स्विमिंग पूलमध्ये उतरायचं आहे. हे पण चला तलाव बघायला जायचं आपल्याला, इथे नंतर येऊ. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. सो चला आता आम्ही तलाव बघायला येतो. बघा मुलांनी काय करू नये म्हणून कशी आयडिया वापरली जाते बघा. काय करता? नाही चल बरोबर आहे, चल घाण ना निघेल ती. हे चला तलाव बघायला कोण कोण येतोय? चलो तलाव बघायला, चला बरोबर तलाव बघायला. सो आम्ही निघालोय आता तलाव पाहण्यासाठी. सो मित्रांनो ॲक्च्युली इसको खदान बोलते. तलावने खोदलाय आणि इथली माती दुसऱ्या ठिकाणी नेलंय म्हणून मस्त असा तलावसारखा झालेला आहे, पाहू शकता. बघा पोरांची मस्ती सुरू झाली. मित्रांनो जेंट्स लोकांनी जेवण बनवायचं ठरवलेलं नाही. मिक्सर नाही, काय नाही, पण एक दगड घेऊन नारळ ठेचण्याचं काम चालू आहे. आणि तुम्ही पाहू शकता आम्ही अशा पद्धतीने वाटण बनवणार आहे. आणि मी सुद्धा कांदा कसं कापतोय ते दाखवते तुम्हाला, कारण मामांनी कांदा कापून झाला ना, आता मामा नारळ कुटाला आलाय. सो चला मी कांदासुद्धा किचनमध्ये दाखवतो कशा पद्धतीने आम्ही कटिंग केलं आहे. आणि इथे पोरं पाहू शकता सर्व आनंद करतात, एन्जॉय करतात. पण हा बघा पसारा दिसतोय तुम्हाला, ह्याच्याने कांदा सोलतो आणि ह्याच्यानेच कटिंग करतोय. कसं ते तुम्हाला दाखवते. मला नका दाखव, फक्त कांदा कटिंग करतो. सो अशा पद्धतीचा आमचं चालू आहे. म्हणजे काहीच वस्तू नाही, आपला मिक्सर नाही, काय नाही, पण अशा पद्धतीने आम्ही वाटण करतो आहे. आणि कोथिंबीरसुद्धा घेऊन आलं आहे, सर्व साहित्य आम्ही घेऊन आलो आहे. पण अशा पद्धतीचं सुका चिकन बनवणार आहे. मित्रांनो पाहू शकता कसं वाटतंय बघायला, एक नंबर ना. आमचे भाऊजी आणि मामाश्री आमची तिघांची आयडिया की बनवायचं तर बनवायचं, चाखणा बनवायचं तर चांगला बनवायचं. सुका चिकन बनवतो आहे. आणि खोबरा पाहू शकता तो आम्ही दगडाखाली फुटलेला आहे. कांदासुद्धा आम्ही त्या याच कालथीखाली, काय कालथीच आहे ना, कालथीखाली कापलेला आहे. सो हा वास तर छान सुटला आहे भाऊजी. इथे बघा मॅरिनेटसाठी आम्ही चिकन ठेवलेला होता आणि हा चिकन आता याच्यात टाकण्यात येणार आहे. मामा हा घे चिकन जरा सोड त्याच्यात. हां मामा घे ना इकडं चिकन सोड फक्त. त्याच्यामध्ये चिकन सोडतो आम्ही. सावकाश सावकाश. त्याच्यामध्ये दही वगैरे टाकलेलं आहे, दही, आला पेस्ट, लसूण पेस्ट, चिकन मसाला, असे खूप इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत. आता मी सांगू शकत नाही कारण आम्ही जेवण बनवलं तिथे. जेवण बनवता बनवता ब्लॉग कसा तरी हा बनवत आहे. आता थोडंसं आलटीपलटी करून आम्ही त्याच्यावरती झाकण ठेवतो आणि थोडासा फ्राय होण्यासाठी ठेवतो. थोडा मामा पाणी टाकायला लागेल का भाऊजी, पाणी टाकू आपण थोडासा आणि त्याच्यावरती झाकण ठेवू. व्यवस्थित आलटीपलटी झालं आहे. चला आलटीपलटी झालं आपण झाकण ठेवू आणि त्याच्यावरती पाणी टाकूया. जास्त नाही, एक 3-4 मिनटं आपण ठेवूया. मित्रांनो या साईडला होत आहे चिकन सुका. आणि आता आले नाश्ता, भुर्जी पाव. हा आलो आलो आलो. ये भुर्जी पाव. लाईन लागले, लाईन. भुर्जी पाव खाण्यासाठी. कसा आहे, कशी लागते भुर्जी पाव? मजा येते का खायला? आमच्या मामिश्री बघा, मामिश्रीला तुम्ही नेहमी साडीमध्ये बघितलं असेल, पण आज ड्रेसमध्ये बघा मस्त खाते. कशी लागते भुर्जी पाव? ना भाच्याच्या आजचं सुकन चिका कसा लागेल ते सांगा का नंतर. भाच्या, भाऊजी आणि त्याच किचन सर्व करते. आणि तिने बनवलेलं नाही, देखील या फार्म हाऊसने बनवलेलं आहे. आणि याच्यानंतर चिकनची फरमाईश आहे, भाकरी बिकरी काय असतील.
नंतर काय आज मेनू काय रात्री खाल्ला नाही बाबा अजून भरपूर पदार्थ आहे. रात्रीचा मेनू काय आहे? रात्रीचा मेनू चिकन बिर्याणी, मटन मसाला आणि भाकरी. ओके सो चला आता स्पेशल बनवलाय. आम्ही चिकन सुक्का बनवला आता तेच बघायला तो लागला नाही पाहिजे. आता सर्वांसाठीच आहे. आम्ही आमच्यासाठी काढून घेऊ बाकी तुम्ही टेस्ट करा. आम्हाला घासपूस. नाही तुम्हाला काय? घासपूस नाही. तुम्ही नॉनव्हेज खात नाही मला माहिती आहे म्हणून तुमच्यासाठी नाही काय ते. खाल्लं तर खाऊन जायचं करू. नक्कीच ट्राय करून सांगा कशी झाली. तुमचे मिस्टर मी आणि भाऊजी पुष्पाचे मिस्टर त्यांनी तिघांनी बनवलेलं आहे. आणि आम्हाला चाकू नव्हता कापायला. मामाची आयडिया आहे. कल्तीने आम्ही कांदा कटिंग केला आणि नारळ कटिंग कशाने केला ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. जुना खिलाडी आहे ना. हा जुना खिलाडी आहे बरोबर. मस्त बघा नाईटला सर्व एकदम स्विमिंगचा आनंद घेताना. आणि त्याने खाल्ले का बघू. खाल्लं का चिकन. एक नंबर. सुका चिकन कसा लागला चांगला होता. नक्की का. माझ्या एवढा नाही पण होता. बिना बांगड्यांचा होता ना. हा चांगला बिना होता. बांगड्यांचा होता म्हणून. अच्छा बिना बांगड्याचं होतं. म्हणजे चांगलं. बांगडीवाल्या हाताचा टेस्ट वेगळी असते आणि विदाउट बांगडीवालीची वेगळी असते. हा. ठिकाणी असं आम्हाला भेटत नाही ना. असं घ्या कधीतरी आम्हाला. नक्कीच तुम्ही enjoy करा, आम्ही बनवतो. नक्कीच चला आवडला. आणि इथे बघा एन्जॉयमेंट चालू आहे एकदम मस्त. 1 2 3 आता दीपक शेठ आमचा उलटा पोहताना आनंद घेत. ट्रेनर साची कहाँ से आते हैं ये? उलाला उलाला डुबो डुबो के मारेंगे. ए मामी डुबो डुबो के मारेंगे. एक नंबर रचना. कमरिया
तू 1 मिनिट राहून दाखव, 5 मिनिटं राहतो. 1 मिनिट. चला 1 2 कोण जातात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 डिब्बा क्वीन. मित्रांनो, लेडीज लोकांची पोहण्याची सवय बघ कसे पोहतात लेडीज लोक. हे बेडू कुड्या मारतात, बेडू कुड्या. इथं मामाने झोपला. मामा दमला. ए बियर चालली. बियर चालली, बियर. सीपीआर. चक्कर चक्कर. बस मध्ये उलटी करणार आहे, आता इथे उलटी करणार आहे. निघाल. वड्यामध्ये खाण्यासाठी सांबार रेडी आहे. मामी वाक. सरळ सरळ निघा. पाय ते मोठी जलद छोटी.
मित्रांनो, काल खदानीपर्यंत आलो होतो आणि आजचा दुसरा दिवस आम्ही आलो आहे. कारण का बघूया आणखीन पुढे किती जागा आहे त्यांची. म्हणजे 10 एकरमध्ये जागा आहे भोईर फार्म हाऊस वाल्यांची. आणि पुढे ना आपल्याला विहीर दिसते, म्हणून ती विहीर बघूया. आणि ती विहीर आधी बांधलेली आहे का आत्ताची आहे ते पण आपण जाणून घेऊया. मित्रांनो, आलो आपण विहिरीकडे आणि दीपककडनंच समजलं, दीपक म्हणजे हा मावशीचा मुलगा, की जेव्हा ही जागा घेतली 2009मध्ये तेव्हाच ही विहीर बांधण्यात आली. पावसामुळे पाणी बघा पूर्ण भरलेलं आहे. आणि पंपसुद्धा केले तिथे, म्हणजे पाणी लागलं बांधकामासाठी. जेव्हा तो फार्म हाऊस बांधला तेव्हा पाणी लागत असेल त्यासाठी विहीर खोदली होती. आणि विहिरीमध्ये पाणी बघा. मस्त फार्म हाऊस आहे 10 एकरमध्ये. जिथे बघावं तिथं निसर्ग हिरवगार. मित्रांनो, इथे पाहू शकता मस्त पेरलेलं कसं उगवलं आहे. याला आव्हान म्हणतात त्याला. मामा हे काढून परत पेरायचं ना, काढून दाखव मामा. बघ आता मामा दाखवेल काढून. असं काढायचं. आणि मेन म्हणजे आपण मामा पाणी असताना काढायचं ना, पाणी करायला लागतं ना. पाणी असल्यावरती ना ते खणायला व्यवस्थित होतं, हलका जातो, जड नाही लागत. आता हे थोडं मोठं झालं ना तर याच्यामध्ये थोडंसं पाणी साचून देतील आणि मग तो आव्हान खणला जाईल. आणि मग हाच आव्हान लावायचा. अशा पद्धतीची भात शेती केली जाते. काकडीचा पाला तुझा मिरचीचा तोरा, फुलवानी कडू तरी रंग गोरा गोरा. काकडीचा पाला तुझा मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा. लिंबावानी आरती तुझी विटावानी होते, टमाट्याचे गाले तुझे वेडीवानी होते. गाळे जात मंडळी काय झालं, काय केलं? याही गडबड याही गडबड केली, याही गडबड केली. बड़ा हरामी हो. जय राधा माधव. मित्रांनो, फोरके फॅमिलीने बदलापूर 10 गाव इथे भोईर फार्म हाऊसवरती फुल एन्जॉय केलेलं आहे. आणि जाता जाता फोरके फॅमिलीने ठरवले की सोनसाखळी खेळ खेळूया. आणि त्याच्यानंतर आम्ही जमलं तर चायनीजवरती जाणार आहे. आमच्या इथे कल्याणमध्ये बिग बाईट छान असं चायनीज भेटतं, ते चायनीजचा आस्वाद घेणार आहे. आणि इथे पाहतोय पोहण्याचा आनंद एक होतो. ही जी पार्टी आहे ही भावेशची, म्हणजे भावेशची लग्न झाल्यानंतर जी घरात एंट्री प्रवेश करताना जे पैसे मागितले जातात त्याची पार्टी आहे. मस्त 25,000 आमच्याकडे जमा होते. सो त्याची आम्ही पार्टी एन्जॉय केली आज. म्हणजे एक भावेश किती वर्ष झालं का
सात आठ महिने झाला आणि ती पार्टी आज आम्ही इथे एन्जॉय केले. सो चला भावेश, धन्यवाद पार्टी दिल्याबद्दल. सो आता आम्ही चला सोनसाखली खेळायला जातो 4K फॅमिली. हे बस सोनसाखलीच्या नावाने असा प्रकार चालू आहे का? काय सोनसाखली होणार नाही. यांचा डान्स बघा ना. गप्प लॉग इथे थांबूया. पाहिलं का फुल पडला वाटतं तुझा. पाणी पण आणते जोरात.